रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान या तुकोबरायांच्या अभंगावर निरूपण ऐकवीत आहे. ऐका, मनाचे कान करून ऐका. ब्रह्मज्ञान हे असं का गहन सूक्ष्म ज्ञान आहे की ते ज्ञान समजायला कठीण, दिसायला कठीण आणि अनुभवायला त्याहीपेक्षा कठीण. पण बोलायला अभ्यास करून, पाठ करून, काही श्लोक पाठ करून लोक सांगतात आणि ब्रह्मज्ञान लोकांना सांगत असताना यालाही नीट कळलेलं नसतं आणि ऐकणाऱ्याला बिचाऱ्यांना तर काहीच कळलेलं नसतं. त्यांना फक्त एवढंच कळतं की अरे बापरे, याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे आणि केवढा मोठा महात्मा आहे, ब्रह्मज्ञानी महात्मा आहे, सर्वज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, असा हावभाव अवडंबर तयार करतो माणूस, तो वक्ता, आणि लोकावर छाप पाडतो. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी असं होतं मग की ब्रह्मज्ञान कळत नाही आणि मग ब्रह्मघोटाळा होतो. ब्रह्मज्ञान हे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटी अनुताप. म्हणजे वैराग्य व्हावं लागतं अगोदर, तर ते कळावं लागतं, ते पचवावं लागतं आणि ते वैराग्याने मग ते टिकतं. आता ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असं वाटतं लोकांना, पण तसं नाही. बृहत म्हणजे मोठं, बृहत इति ब्रह्म, त्याला ब्रह्म असं म्हणतात की सगळं ते व्यापक आहे. आणि त्याचाच एक भागही म्हणता येत नाही, कारण शरीराची जर त्याला उपाधी लागली की जे आत्मतत्व म्हणजे जे ब्रह्मतत्व आहे, तर त्या तत्वाला ही उपाधी लागली की मग त्याला आत्मा, आणि मग त्याचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, म्हणजे आपल्यापुरतं ब्रह्माचं ज्ञान, पण ते व्यापकच ब्रह्माचं ज्ञान असतं. जसं आकाश हे मोठं आहे, व्यापक आहे, पोकळी आहे, त्याला घट म्हणजे घट उपाधी लागली की घटाकाश होतं, म्हणजे घटापुरतंच आकळी पोकळी. आणि मठाकाश म्हणजे जसं आकाशाला वेगळे नावं येतात, तसं ब्रह्मालाच दुसरं एक नाव येतं शरीराच्या उपाधीने, आत्मा, आत्मज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान. असं जे ज्ञान आहे तर ते गुरुजवळ बसून अनेक वर्षानुवर्ष ते समजून घ्यावं लागतं आणि समजल्यानंतर ते अंगात मोरावं लागतं. अशी ती गोष्ट आहे. नाहीतर मग ब्रह्म घोटाळा होतो ब्रह्माचं ज्ञान पूर्ण नसल्यावर. तर तुकोबराय या संदर्भात काय म्हणतात ते ऐका. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. लोकावर छाप टाकण्यासाठी एखादा श्लोक पाठ करायचा आणि तत्त्वज्ञान सांगताना सांगायचं, अहो ब्रह्मज्ञान म्हणजे काय. महत्त्वाचे 3च तत्त्व ब्रह्मज्ञानामध्ये सगळं सांगितलेलं आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिवी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा. असा एक श्लोक पाठ करायचा आणि अर्ध्या श्लोकात ब्रह्मज्ञान तुम्हाला सगळं मी सांगतो. काय तत्त्वज्ञान आहे त्याचं 3च मुख्य सिद्धांत आहे. ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मस्वरूप आहे. हेच सगळ्या कोट्यावधी ग्रंथात सिद्धांत सांगितलेला आहे. झालं ब्रह्मज्ञान अर्ध्या श्लोकामध्ये. आणि माणसाला वाटतं काय विद्वान माणूस आहे, पण तो श्लोक पाठ असतो आणि शब्द फक्त 3 शब्दात तो सांगण्याचा प्रयत्न करतो. पण ब्रह्मसत्यम म्हणजे काय, किती प्रकारचं सत्य आहे, काय आहे, याचा खूप मोठा विचार आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या म्हणजे काय आहे, मग ती मिथ्या किती स्वरूपाचा आहे, आणि जीव हा ब्रह्मरूप आहे म्हणजे नेमकं काय आहे, याचे अनेक कोट्यावधी ग्रंथ तयार झालेत. तर त्याचे तत्त्व नीट समजून घ्यायला हवेत. तर महाराज म्हणतात घरोघरी ब्रह्मज्ञान झाले म्हणजे काय, बोलके पोपट जसे असतात ना, तसं हे तयार झाले. आणि परिमेळवन बहुमाजे निरे कोणापासी असे एक रज तरे द्या रे मज दुर्बळासे. म्हणून महाराज म्हणतात परिमेळवन बहुमाजी, घरोघरी ब्रह्मज्ञान झालं असलं तरी त्याच्यातल्या काहींनाच ते कळलेलं असतं आणि काहींनाच पचलेलं असतं.
मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् माम वेत्ति तत्वतः. भगवान सांगतात की बाबा हजारो लोक परमार्थाला लागतात आणि हजारोमधून एखाद्याच माणसाला ते ब्रह्मज्ञान कळतं आणि कळलेल्या हजारामधून एखादा तत्वतः ब्रह्मज्ञान जाणतो. इतकं ते नगण्य आहे, दुर्मिळ आहे. आणि म्हणून बहुमाजी एखाद्यालाच ते कळतं आणि एखाद्यालाच ते पचतं असं भगवद्गीता सांगते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मला नुसतं फापट पसारा सांगू नका. अनुभवाचं निरं जर असेल ना, निरं पाणी घातलेलं दूध नको आहे, निरं पाहिजे. कासे खालचं, गाईच्या कासे खालचं त्यात पाणी घातलेलं नको आहे. नेरे कोणापासी असे एक रज थोडं चालेल. तरे द्या रे मज दुर्बळासे. मी दुर्बळ आहे, मला निरं आणि थोडं एक रज, एक कणभर जरी असलं तरी चालेल, पण निरं मात्र पाहिजे. म्हणजे तत्त्वज्ञान थोडं असावं पण ते पक्क आणि मुरलेलं असावं. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात आशा तृष्णा माया कालवूनी दोन्ही. हे पंडित जे लोक असतात ना, लोकांना पटवणारे, भ्रमात टाकणारे, तर ते त्यांची आशा गेलेली नसते, माया गेलेली नसते. हे एकात एक कालवून दोन्ही, या दोन्ही एकात एक कालवलेत. दंभ तो दुरी दिसतसे. दांभिकपणाही त्याच्यामध्ये असो, तोही दुरून दिसत असे महाराज म्हणतात. तर मी लांबून पाहायला की लगेच आम्हाला तर दिसतं का दांभिक माणूस आहे, सांगतोय ब्रह्मज्ञान पण आतला दंभ गेलेला नाही. काम क्रोध लोभ शिनवे बहुत मेळवोनियात काळकूट. काम क्रोध हे सगळे आतमध्ये आहेत. आणि हे काळकूट म्हणजे अगदी शत्रू आतमध्ये आहेत आणि तोंडातून मात्र तो ब्रह्मज्ञान सांगतो आहे. तर तुका म्हणे तेथे काही हाता नये. अशा माणसाच्या स्वतःला हाताला काय आलेलं नसतं आणि तो लोकांना सांगत असतो ना, आणि लोक उगीच वेळ घालवतात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण महाराज म्हणतात आयुष्य मोले जाय वायाविन. आपलं मौल्यवान आयुष्य वाया जातं ते ऐकून आणि आपल्याला नीट कळत नाही. त्यालाच कळलेलं नसतं नीट, आणि मग तुम्हाला काय कळणार आहे. पण आज कळेल, उद्या कळेल म्हणून आपलं आयुष्य वाया आपण घालवतो. म्हणून ब्रह्मज्ञान कळावे लागते आणि ते वळावे लागते, नाहीतर ब्रह्म घोटाळा होतो. म्हणूनच संतांनी भक्तिमार्ग सांगितला. सावधान असं म्हणल्यावर समर्थ पळून गेले लग्नातून, पण पुढे जाऊन त्यांनी सांगितलं बाबा रे, ब्रह्मज्ञान वैराग्यन हे सुद्धा फार कठीण आहे. ते म्हटले आधे प्रपंच करावा नेटका. आधी प्रपंच नेटका थोडा करा, मग लागावे परमार्थ विवेका. आणि मगच परमार्थ विवेकाला लागा. प्रपंच न करोनी परमार्थ कराल, तेने तुम्ही कष्टी व्हाल. समर्थ रामदास स्वामींची ही उक्ती आहे. ते म्हणतात प्रपंच न करता जर माझ्यासारखं तुम्ही पळून गेले ना आणि पुढे गेले ना तर कष्टी व्हाल. असं का म्हणतात समर्थ? तर त्यांना पुढे जाणवायला लागले की अरे बापरे, हे अवघड आहे. असे जर लोक पळाले तर त्यांना ते जमणार नाही, मला जमलं तर त्यांना जमणार नाही. म्हणून त्यांनी ही सूचना दिली की अगोदर ते संसार नेटका करा, थोडक्यात करा, आणि मग त्याचा अनुभव आल्यानंतर पुढे तुम्ही तुमचा परमार्थ टिकू शकतो. तेव्हा हे ब्रह्मज्ञान, तत्त्वज्ञान याच्याऐवजी संतांनी सांगितलं भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती. भक्तिपंथ बहु सोपा आहे. संतांची संगत करा, त्यातच आपला तरुणोपाय होईल. ब्रह्मज्ञानाच्या नादी लागायला हरकत नाही आहे, पण त्याला पुष्कळ वेळ द्यावा लागणार आहे. तसा तज्ज्ञ माणूस सापडावा लागणार आहे. त्याजवळ जाऊन समजून घ्यावं लागेल आणि जे समजलेलं आहे ते आचरणात आणण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. तरच आपण ब्रह्मरूप काया होतसे कीर्तने. मग कीर्तन करूनही ब्रह्मरूप काया होतेच की. मनुष्य सगळे दुःख विसरतोच ना.
हा सोपा मार्ग पत्करा, असं तुकाराम महाराजांना या अभंगात सांगायचं आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.